आणि आता एक मोठी बातमी, अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। घरात शिरलेल्या चोराकडून हा चाकू हल्ला करण्यात आला असल्याचं कळतंय। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलाय। त्याच्या घरात एक चोर शिरला होता आणि त्या चोराकडूनच सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आणि धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। घरात एक चोर शिरला आणि या शिरलेल्या चोरानंच सैफ अली खानवर चाकू हल्ला केला असल्याचं कळतंय। दरम्यान सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। अतिशय धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। त्याच्या घरात एक चोर शिरला होता आणि या घरात शिरलेल्या चोराकडूनच चाकू हल्ला केला असल्याचं कळतंय। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि पोलीस याबाबतचा अधिक तपास घेतच आहेत। मात्र अतिशय धक्कादायक बातमी, सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। घरात शिरलेल्या एका चोरानं त्याच्यावर चाकू हल्ला केला असल्याचं कळतंय। दरम्यान त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आता आणखीन एक मोठी बातमी, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज या संदर्भात शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी दुपारी 3:30 वाजता शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांचा कामाचा आढावा तसंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंत्र्यांनाही जबाबदारी देणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। मराठा आरक्षण प्रकरणाची हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टात बदली झाली आहे। उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची सुनावणी झाली होती। अंतिम सुनावणी पूर्ण होण्याआधीच उपाध्याय यांची बदली झाल्यानं मराठा आरक्षण सुनावणी लटकली आहे। नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाऱ्यांची स्थिती बदलली आहे। परिणामी तापमानामध्ये चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे। देशभरात गतवर्षात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणं, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये 2400 लोकांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 1280हून अधिक जणांचा वीज पडून आणि वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालाय। गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला होता। मात्र काल ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी होऊन किमान तापमान 18 डिग्रीवर गेलंय। येत्या 17 जानेवारीपर्यंत कमाल तापमान 20 डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोल्हापूरच्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। तलावात श्याम सोसायटी परिसरातील नाल्याचं थेट सांडपाणी मिसळत असल्यानं अनेक मासे मृतावस्थेत आढळलेत आणि त्यामुळे पाण्याला मोठी दुर्गंधी पसरली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते। पर्यायी पुलाची व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाण्यातून ये-जा करावी लागते। अनेक वेळा मागणी करून देखील शासन दरबारी दखल घेतली जात नाहीये आणि त्यामुळे याच पाण्यातून शेतकरी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय।